पहिले लग्न होऊनही बहिणीशी दुसरे लग्न केले म्हणून मित्रांमध्ये वाद, दगडाने डोकं ठेचून केला घात। तिसंगी ते घाटनांद्रे रोडवरील खुनाचा गुन्हा उघड करण्यात कवठे महांकाळ पोलिसांना आणि सांगली गुन्हे शाखेला मोठे यश आले। पोलीस स्टेशन कवठे महांकाळ येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी मयत सुनील विलास शिंदे याचा खून झाल्याचा गुन्हा दाखल होता। सदर घटनास्थळी पाहणी केली असता तांत्रिक आणि भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे, सागर लवटे, सोमनाथ गुंडे व अगर नरळे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तिसंगी ते घाटनांद्रे येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रोड येथे आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मालगाव गावच्या हद्दीत मालगाव ते मिरज जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबले असता दोन्ही इसम संशयितरित्या थांबलेले दिसले। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अभिजित सर्जेराव जांभळे, विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते अशी असल्याची सांगितली। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु दोघे गोंचळलेले असल्याने दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन विनायक मोहिते यांनी सांगितले की मयत सुनील शिंदे व तो एकमेकाचे मित्र असून विनायक मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना त्यांनी मयतेच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने मयत हा विनायक मोहिते यास वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून वरील दोघांनी व त्यांचा पळून गेलेला मित्र प्रभू तळगडी यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याबाबत सांगितले। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।